राम राम मित्रांनो, मी तुळशीदास सावंत आणि मालवणी तुळशीदास चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो. तर आज मी एक असं झाड दाखवतो. हे दोन अडीच वर्षापूर्वी ग्राफ्टिंग केलेलं होतं. तर हो 3 वर्ष झाली याला ग्राफ्टिंग केलेलं. पण ह्याची ग्रोथ बघा मित्रांनो, हे काही जास्त वाढले नाही बघा. पण हे झाड स्वतःहून रुजलेलं आहे. हे बघा मी दाखवतो. हे बघा ह्याचा बुंदा बघा, हे बघा. आणि हे इथे ग्राफ्टिंग केलेलं होतं कुठेतरी. हे बघा इथेच ग्राफ्टिंग केलेलं होतं. तुम्हाला वाटत असेल हे वेगळं आणि हे वेगळं. हे बघा इथे हा त्याचा जॉईंट होता. तर हे 2-3 वर्षापूर्वी ग्राफ्टिंग केलेलं होतं झाड. पण हे बघा, हे हापूस आंबा आहे, देवगड हापूस आंब्याचं झाड आहे. पानांवरून कळतं बघा, हे हापूस आंब्याचं झाड. तर हे 3 वर्षापूर्वी केलेलं होतं. जुना व्हिडिओ आहे बघा, करण्याचा पण व्हिडिओ आहे आपल्या लिस्टमध्ये. आणि हे बघा आता हे 3 वर्ष याला झाली. 3 वर्षानंतर याची ग्रोथ बघा मित्रांनो. पण हवी तशी ग्रोथ नाही झाली आहे, पण काय हरकत नाही. हे कसं स्वतःहून रुजलेलं आहे. हे काय होतं, फास्ट नाही वाढत, स्लो वाढतं. पण एकदा ह्यानं जोर घेतला, एकदा वाढ घेतली, मग हे कोणाला ऐकणार नाही. तर हीच ह्याची खास वैशिष्ट्य आहे. स्वतःहून रुजलेल्या झाडाची हीच वैशिष्ट्य आहे मित्रांनो. आता हे बघा 3 वर्ष झाली, पण हे बघा झाड आहे ते म्हणजे जास्त असं नाही वाढलंय बघा. आपल्या चॅनलवरती जे खरं आहे तेच मी सांगतो तुम्हाला. असं नाही की उगीच तुम्ही व्हिडिओ बनवायचे म्हणून काय पण सांगायचं. जे खरं आहे, मेलेलं आहे ते पण दाखवणार तुम्हाला, जगलं आहे ते पण दाखवणार, चांगली ग्रोथ झाली ती दाखवणार, ग्रोथ नाही झाली ती पण दाखवणार, सगळं दाखवणार तुम्हाला. असं नाही की काहीतरी तुम्हाला उल्लू बनवायचं आहे. तर हे बघा इथे ग्राफ्टिंग केलेलं होतं. आता याला 3 वर्ष पूर्ण झाली मित्रांनो ग्राफ्टिंग केलेलं, पण याची ग्रोथ झाली नाही मित्रांनो. हे बघा, पण काय हरकत नाही. हे स्वतःहून रुजलेलं आहे की आपण लावलेलं नाही की काय नाही. हे 3 वर्ष आणि 2-3 वर्ष पण असं राहू शकतं. पण एकदा ह्याने जोर घेतला, ह्याचं मुळाला जागा भेटली घुसायला खाली कुठे, की मग हे कोणाला ऐकणार नाही. उन्हाला ऐकणार नाही, पावसाला ऐकणार नाही, कोणाला ऐकणार नाही. हे खास वैशिष्ट्य आहे असं झाडांचं. त्याच्यासाठी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगतो की तुम्ही अशी झाडं लावा, अशी झाडं तयार करा की ती कमीतची 100 वर्ष राहिली पाहिजे. आणि 100 वर्ष राहून ती तुम्हाला फळं खायला भेटली पाहिजे. तर मेहनत केलेल्याचा उपयोग आहे. नाहीतर तुम्ही झाडं लावता, बाहेरून आणताय विकत, झाडं लावताय आणि 5-10 वर्ष झाली की 2-3 वर्ष फळं भेटतात त्यांना, भरपूर फळं येतात. आणि नंतर 5-10 वर्ष झाली की ती मरायला लागते. त्याचा काय उपयोग आहे? उगीच तुमची मेहनत पण वाया, खर्च पण वाया, आणि काय फायदा, आणि तुमचं मुडाप पण होणार. झाडं अशी भले ती 5-10 वर्ष लेट लागू दे, काय हरकत नाही, पण एकदा लागायला लागली, एकदा मोठी झाली की ती 100-125 वर्ष बघायला नको. तुमची कोणतरी आठवण काढायला पाहिजे. तर बघा मित्रांनो, माझा तर हेच फोकस आहे. मी तुम्हाला चांगलं ते सांगतो, जेणेकरून तुमचं सगळ्यांचं चांगलं होऊ दे, तुम्हाला सगळ्यांचा फायदा होऊ दे. हेच माझं हे चॅनलचं उद्दिष्ट आहे मित्रांनो. आपलं की असं नाही की व्हिडिओ बनवायचं काय पण तुम्हाला सांगायचं. जे जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही अशी झाडं तुमच्या कंपाऊंडमध्ये कुठे स्वतःहून छोटी, हे आता मी बांधते वेळीचा व्हिडिओ आहे बघा यूट्यूबमध्ये, ते केवढं असं वेलीसारखं होतं. आज याला 3-4 वर्ष झाली बघा. हे कसं झालं, याचा बुंदा बघा किती झाड झाला. पण जशी हवी होती तशी ग्रोथ काय हरकत नाही. आणि हे 2 वर्ष पण घेईल, पण एकदा 2-3 वर्षानंतर ह्याच्या मुळाला आता जागा भेटली, खाली घुसलं एकदा, मग हे कोणाला घाबरणार नाही मित्रांनो. मग हे कोणाला ऐकत पण नाही, ना कुठच्या रोगराईला ऐकत, ना कुठचे पिढीला. हे बघा हे कसं आहे बघा बोलण्याचं. तर हा फायदा आहे. अशी झाडं करा. ही भले लेट लागणार, 10 वर्ष घेऊ शकतात, 9 वर्ष घेऊ शकतात, पण एकदा झाडं लागायला लागली की कंटिन्यू 30-40-50 वर्ष तुम्हाला याची फळं भेटणार. अशी करा झाडं. तर हेच तुम्हाला सांगण्यासाठी मी माझी प्रयत्न असतो मित्रांनो. तर हे बघा याची झाडाची हवी तशी ग्रोथ आहे, काय हरकत नाही. हे लेट होतं ग्रोथ, कारण हे स्वतःहून रुजलेलं असतं. आपण याला पाणी दिलं नाही, काय नाही, खत दिलं नाही, स्वतःहून रुजलेलं आहे, ग्राफ्टिंग केलेले आहे, तसं आहे. तर हे बघा हे असं आहे. तर चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे.